राज्य शासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे मुळात या कोर्ट केसेस आणि यामध्ये प्रचंड मनस्ताप सामान्य माणसाला आणि उमेदवाराला झाला. आता जिल्हा परिषदच्या 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका घ्याव्यात या पद्धतीचा सुतोवाच सुप्रीम कोर्टाने केलेला आहे आणि आता 7 तारखेला होतं. एकूण प्रोग्राम बघितला तर छाननीला एकच दिवस आहे. म्हणजे ज्यांचे फॉर्म भरले ते फॉर्म वाचायला सुद्धा मिळणार नाही. ऑब्जेक्शन कुणाला घ्यायचे असले तरी घेता येणार नाही. मी किमान छाननीला तुम्ही 1 दिवसाची मुदत ठेवायला पाहिजे होती. आता काय ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर फॉर्म भरल्याशिवाय ऑब्जेक्शन कळत नाही. आणि त्याचबरोबर प्रचाराला फक्त 9 दिवस प्रचाराला त्या ठिकाणी मिळतात. जिल्हा परिषदचा एक मतदारसंघ हा अर्ध्या विधानसभे एवढा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या काही ठिकाणी असतो. मतदार संख्या समान असते परंतु भौगोलिकदृष्ट्या मोठा असतो. तिथं लोकांनी पोचणं सुद्धा अवघड होणार आहे. मला वाटतं ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेची नियमावली याचा फेरविचार करणं गरजेचं आहे. नगरपालिका नगरपंचायतला वेगळं होतं आहे, महानगरपालिकेला वेगळं होतं आहे. आता इथं 5 दिवस माघारीसाठी घेतलेत, महापालिकेला 2च दिवस होते माघारी घेण्यासाठी. आणि मला वाटतं कुठंतरी सुसूत्रता आणली पाहिजे जेणेकरून उमेदवारांना पोचणं त्या ठिकाणी शक्य होईल असं मला वाटतं. आणि तो आता पुढच्या काळात राज्य शासनाकडं आमची मागणी राहील की या सगळ्या ग्रामपंचायतचा ॲक्ट वेगळा आहे, तर निवडणुकीसाठी एक सुसूत्रता आणावी अशी आमची अपेक्षा असणार आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.